हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्टपासून सुरू असलेले उमेदच्या सीआरपी महिलांचे आमरण उपोषण मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी प्रशासनाच्या विनंतीला मान देत अखेर मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्या महिलांच्या मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीने 8 दिवसांत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनानंतर महिलांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार 8 दिवसांत चौकशी करून कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिला आहे. तसेच यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही महिलांनी दिला. आता प्रशासन या प्रकरणाची 8 दिवसांत चौकशी करून दोषींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्याय आम्हाला भेटला नाही अजून. ज्यावेळेस चौकशी अहवाल 3/8 जिल्हा परिषदला गेला, त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही कारणे नोटीस त्यांना काढली. ते कारणे नोटीसचं उत्तर आल्याच्या नंतर तुम्हाला जी आमची कायद्याची जी प्रोसेस आहे 8 दिवसाची, त्या 8 दिवसाची प्रोसेसच्या नंतर आम्ही चौकशी अहवालानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. तसं आम्ही त्यांच्याकडून लिखी सुद्धा घेतलं की बाबा 8 दिवसात आम्ही प्रशासनाला मदत केली, तोपर्यंत 8 दिवसासाठी स्थगिती दिली. 8 दिवसानंतर जर चौकशी अहवालानुसार जर या महिलांना न्याय नाही मिळाला, नांदेड जिल्हा परिषद येथे आम्ही सर्वजण या वाघिणीला घेऊन उपोषण करणार. भेटला की आम्ही 4 दिवस झाले गेले उपोषण करत होतो. नागपंचमीचा सण आमचा इथं झाला, तर आम्हाला रविवारी तर कोणी आलं नाही. आमची पंचमी तर इथं झाली, सोमवारी बी कोणी आलं नाही. तर आज आले जवळगावकर साहेब, त्यांनी आम्हाला थोडी मदत केली. आम्हाला जसा न्याय पाहिजे होता त्याने दिला. तर आम्ही उपोषण मागं घेतलं नाही, आम्ही 8 दिवसासाठी स्थगिती घेतली. प्रशासनाला आम्ही मदत केली 8 दिवसासाठी. तर 8 दिवसामध्ये जसं आम्ही 8 दिवसासाठी उपोषण स्थगित केलं ना, प्रशासनाला मदत केली, तसंच प्रशासनानं आम्हाला मदत करायला पाहिजे. आता 8 दिवस आम्ही स्थगिती देऊन याच्यानंतरचं पुढचं बघू. नाही, 8 दिवसाच्या नंतरचं करता आम्हाला जसा पाहिजे चौकशी अहवालानुसार न्याय नाही भेटला तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड येथे उपोषणास तयार आहेत. सर, आज आमचं थोडं समाधानकारक वाटतंय आम्हाला. 15 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही इथेच केले ध्वजारोहण, आणि त्या दिवसापासून आज 4 दिवस झालेत आम्ही इथंच आमरण उपोषण करत आहोत. तरी आपल्या जवळगावकर साहेबांनी येऊन आमचं थोडं समाधानकारक काम केलंय आणि आम्ही इथपर्यंत फक्त स्थगित झालोय. 15 ऑगस्टच्या रोजी उपोषण स्थळी इथं बसावं लागते म्हणजे हे मुख्यमंत्र्यासाठी किती खेदाची बाब आहे. लाडक्या बहिणी म्हणतात ना आम्हा, ते मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणी म्हणतात. लाडक्या बहिणीला 15 ऑगस्ट रोजी जर ते इथं उपोषणाला बसवत असतील तर असा भावानं आम्ही बहिणीनं काय विचार करायचा. त्या दिवशी जर आम्हाला इथं बसावं लागत असेल तर न्याय भेटलाच नाही. अजून न्याय भेटलाय नाही. आमचं चालू आहे सध्या. जर आम्हाला या 8 दिवसात आमच्या चौकशीच्या अहवालानुसार जर नाही आमचा न्याय आम्हाला मिळाला तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड इथे उपोषण अजून चालू ठेवणार. साहेब जरासा नमस्कार, माझं नाव वर्षा कदम. आम्ही उपोषणाला 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजतापासून आमर उपोषण करत आहोत. आमची हिंदू धर्माचा सण आमचा नागपंचमीचा या उपोषणातच कसा गेला आणि कसा नाही हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. आम्हाला तर वाटतही नाही की अगदी काल पंचमी झाली आणि आम्ही सण साजरा कसा केला असेल, आमच्या घरच्या माणसांनी काय खाल्ला असेल, काय न खाल्ला असेल, हे आम्हाला उपोषण वेळी असताना लई खेद यायलाय की देवेंद्र फडणवीस दादा म्हणत आहेत की लाडक्या बहिणी एवढा मोठा लाडक्या बहिणीचा नागपंचमीचा सण इथं उपोषणाच्या जागी बिना अन्ना पाण्याचा गेला. हे देवेंद्र फडणवीस दादाला थोडी तरी आमची दया येऊन आमच्यावर चांगली चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. आम्ही उपोषण हे मागं घेतलं नाही, आम्ही फक्त स्थगित केलं आहे. कारण प्रशासन म्हणते की आम्हाला वेळ पाहिजे म्हणून आम्ही प्रशासनाचा मान ठेवून आम्ही उपोषण स्थगित घेतलं आहे. आणि आम्हाला जे कालावधी दिला त्या कालावधीमध्ये जर काही नाही झालं तर आम्ही नांदेडला जाऊन डबल उपोषण करण्याची आमची ठाम तयारी आहे.